केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली। राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल भाजपसोबत, नितीन नबीन यांची भाजप कार्यालयात घेतली भेट। आम आदमी पार्टी भ्रष्टाचारी गुन्ह्यात सामील होणार नाही, राघव चड्ढांचा हल्लाबोल। भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ, ईडीने छापे टाकल्यानं खासदारांनी पक्ष सोडला, आम आदमी पक्षाकडून ही टीका। बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, आपण थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले, बागेश्वर बाबाचा दावा। आमदार संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर पुन्हा इशारा। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार, कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करून कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिसांचं रोहित पवारांना आश्वासन। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे आणि कुटुंबीयही उपस्थित। रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध, दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक, 11 कार्यकर्त्यांना अटक, तर मनसेच्या मागणीनंतर संदीप देशपांडेंविरोधातही गुन्हा दाखल। बोंधू मनोहर भोसलेला पुण्यातून सोलापूरच्या कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं, जादूटोणा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। बोंधू भोसलेने रिअल इस्टेट व्यवसायात भरभराट आणण्यासाठी पूजेला 2 लाखांची मागणी केलेली। बोंधू राजेंद्र गर्दे प्रकरणामध्ये आता 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती, सर्व व्हिडिओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातील, तर गर्देच्या दत्तधाममधून 90 पेक्षा जास्त औषधं देखील जप्त करण्यात आली। जळगावमधील अनेक भागामध्ये 10 ते 15 तासांपासून बत्ती गुल, ऐन उन्हाळ्यामध्ये गोलाणी मार्केट, फुले मार्केटसह नवी पेठ या ठिकाणी वीज खंडित, काल रात्रीपासून वीज खंडित झाली, दुकानदारांसह नागरिकही हैराण। रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना कायमचा रद्द, तर ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारं कामकाज आणि आवश्यक अटींची पूर्तता करण्यात बँक सातत्यानं अपयशी ठरली, त्यामुळे कठोर कारवाई, पेटीएमची बँकिंग सेवा पूर्णतः बंद।